तर देशातील सर्वात कठीण एक्झाम मध्ये असणारी UPSC ही एक्झाम एक आहे, जी की भारत देशातील सर्वात कठीण एक्झाम तिला आपण म्हणतो. तर यामध्ये आपण जर बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एक ऑप्शनल नावाचा एक विषय असतो. बरोबर? ऑप्शनल. बरोबर. ऑप्शनलचे असे एकूण 2 पेपर असतात. पेपर 1 आणि पेपर 2. तर आज आपण ह्याच ऑप्शनल बद्दल याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये काय बघणार आहे आपण आज मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे त्याचा सिलेबस काय आहे नेमका UPSC साठी. ठीक आहे. तर चला तर बघूया याच्यामध्ये आपण सिलेबस. तर मी महेश तुमचं MM इंजिनियर्स अकॅडमी मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी जो ऑप्शनल पेपर आहे, पेपर 1 आहे, ज्याला आपण 250 मार्क्स साठी असतो. तुमच्या रिझल्ट मध्ये, तुमच्या मेरिट मध्ये याचा जवळपास ऑप्शनलचे 500 मार्क असतात. पेपर 1 ला 250 आणि पेपर 2 ला 250. तर यामध्ये नेमका एक्झॅक्टली सिलेबस तुम्हाला काय करायचा आहे किंवा आयोगाने नेमका सिलेबस याच्यामध्ये काय दिलाय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात प्रथम जो विषय आहे तो आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीज हा त्याच्यातला पहिला पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचंय, इक्वेशन्स ऑफ इक्विलिब्रियम इन स्पेस अँड इट्स ऍप्लिकेशन्स. त्यानंतर फर्स्ट अँड सेकंड मुवमेंट ऑफ एरिया. त्यानंतर सिंपल प्रॉब्लेम्स ऑन फ्रिक्शन्स, कायनेमॅटिक्स ऑफ पार्टिकल्स फॉर प्लेन मोशन. त्यानंतर एलिमेंटरी पार्टिकल डायनॅमिक्स. हा फर्स्ट मेकॅनिक्सचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला एवढा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीज. ठीक आहे. डिफॉर्मेबल बॉडीज तुम्हाला माहिती आहे, ज्या बॉडीवर आपण एक्सटर्नल फोर्स लावतो आणि त्यानंतर एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतर त्या बॉडीच्या डायमेन्शन मध्ये, साईज मध्ये, शेप मध्ये काहीतरी चेंज होतो. बरोबर? आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ फोर्स त्याला आपण डिफॉर्मेबल बॉडीज म्हणतो. तर त्याच्यासोबत त्याचं मेकॅनिक्स जे आहे ते आपल्याला त्याचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर जनरलाइज्ड हुक्स लॉ. ठीक आहे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आणि त्याचे ऍप्लिकेशन. त्यानंतर डिझाईन प्रॉब्लेम्स ऑन ऍक्सियल स्ट्रेस, शियर स्ट्रेस अँड बेअरिंग स्ट्रेस. मटेरियल प्रॉपर्टीज फॉर डायनॅमिक्स लोडिंग. त्यानंतर बेंडिंग शियर अँड शियर स्ट्रेसेस अँड बेंडिंग शियर अँड स्ट्रेसेस इन बीम. ठीक आहे. तर बीम्स मधले बेंडिंग आणि शियर स्ट्रेसेस बघायचे आहेत. आपली जी RTOची बॅच चालू आहे त्याच्यामध्ये आपण याच्याबद्दल ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. ओके. तर डिटर्मिनेशन ऑफ प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन्स, एनालिटिकल अँड ग्राफिकल, कंपाऊंड अँड कंबाईन स्ट्रेसेस, बायएक्सियल स्ट्रेसेस, थिन वॉल्ड प्रेशर वेसलचे जे आहेत ते करायचे त्यामध्ये. त्यानंतर मटेरियल बिहेवियर अँड डिझाईन फॅक्टर फॉर डायनॅमिक लोड्स. ठीक आहे. म्हणजेच काय, लोड अप्लाय केल्यानंतर मटेरियलचं बिहेवियर कसं आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले डिझाईन फॅक्टर्स काम करतात हे एक सांगायचंय. याचा एक अभ्यास करायचंय. त्याच्यानंतर आहे डिझाईन ऑफ सर्क्युलर शाफ्ट फॉर बेंडिंग अँड टॉर्सनल लोड ओनली. ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑफ बीम्स फॉर स्टॅटिकली डिटर्मिनेट प्रॉब्लेम्स आणि थिअरी ऑफ फेल्युअर्स. एवढा भाग जो आहे तो मेकॅनिक्सचा आपल्याला काय करायचा UPSCच्या पहिल्या पेपरमध्ये करायचा. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट ऑन स्ट्रक्चर, जसं की सॉलिड्स आहेत त्याचे बेसिक स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे. कॉमन फेरस नॉन फेरस मटेरियल त्याचा स्टडी आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. त्यानंतर हीट ट्रीटमेंट ऑफ स्टील्स, नॉन मेटल प्लास्टिक्स, सिरॅमिक्स, कंपोजिट्स मटेरियल्स अँड नॅनो मटेरियल. त्यानंतर तिसरा जो विषय आहे याच्यामध्ये तो आहे थिअरी ऑफ मशीन. याच्यामध्ये बघा, कायनेमॅटिक आणि डायनॅमिक अनालिसिस ऑफ द प्लेन मेकॅनिझम, कॅम्स, गिअर अँड एपिसायक्लिक गिअर ट्रेन्स. त्यानंतर फ्लायव्हील्स आहेत, गव्हर्नर्स, बॅलन्सिंग ऑफ रिजिड रोटर्स, बॅलन्सिंग ऑफ सिंगल अँड मल्टी सिलेंडर इंजिन्स. ठीक आहे. त्यानंतर लिनियर व्हायब्रेशन अनालिसिस ऑफ मेकॅनिकल सिस्टम. त्यानंतर सिंगल डिग्री ऑफ फ्रीडम असतं. ठीक आहे. तर क्रिटिकल स्पीड आणि व्हर्लिंग ऑफ शाफ्ट. एवढा अभ्यास तुम्हाला थिअरी ऑफ मोशन मध्ये करायचा आहे. याच्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स मध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रोसेस आपण यूज करतो. जसं की मशीन टूल इंजिनिअरिंग मध्ये बघा, मर्चंट्स फोर्स अनालिसिस, टेलर्स टूल लाईफ इक्वेशन, कन्व्हेन्शनल मशीनिंग, CNC मशीनिंग प्रोसेस, जिग्स अँड फिक्चर्स. त्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग मध्ये EDM. ठीक आहे. इलेक्ट्रो डिस्चार्ज मशीन. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग ECM. त्यानंतर अल्ट्रासॉनिक, वॉटर जेट मशीन. ठीक आहे. एक्सेट्रा. ऍप्लिकेशन ऑफ लेझर्स आणि प्लाझ्मास. ओके. एनर्जी रेट कॅल्क्युलेशन्स. त्यानंतर फॉर्मिंग अँड वेल्डिंग प्रोसेसेस, ज्या की स्टँडर्ड प्रोसेस आहेत मेटल फॉर्मिंग आणि वेल्डिंग साठीच्या. त्यानंतर आहे मेट्रोलॉजी, कन्सेप्ट ऑफ फिट्स, टॉलरन्सेस, जे आपण बघितलं, क्लिअरन्स फिट. ठीक आहे. इंटरफरन्स फिट, ट्रान्झिशन फिट्स. तर हे 3 फिट्स त्याच्यामध्ये अभ्यास करायचे. त्यानंतर टूल्स अँड गेजेस. त्यानंतर कम्पॅरेटर्स. त्यानंतर इन्स्पेक्शन ऑफ लेंथ. त्यानंतर पोझिशन, प्रोफाईल अँड सरफेस. तर इथे खूप छान टॉपिक आहे एक बघा,
इन्स्पेक्शन ऑफ लेंथ, याच्यात तुम्हाला काय करायचंय, एक लेंथ ठरवलेली आहे, तुमच्याकडे जी स्केल बनवून येते, बरोबर. तर ही स्केल कशासोबत तरी कम्पेअर करून बनवली आहे, बरोबर. ती सुद्धा स्केल काय केलेली असते, अजून एका दुसऱ्या स्टँडर्ड स्केल सोबत कम्पेअर केली असते. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ह्या 3 नंबर, आपण याला नंबर देऊया, हा 1 नंबर आहे, हा 2 नंबर आहे आणि हा 3 नंबर आहे. सो 3 नंबरची जी स्केल आहे, जी थर्ड, आपण त्याला टर्शरी म्हणूया, तर ती तुम्ही ॲक्चुअलमध्ये यूज करतात. तर ती काही आपण यूज करून त्या टेम्परेचरमध्ये वगैरे नॉर्मल आपण यूज करतो. त्याचा ह्याच्यावर जर काही इफेक्ट झाला, त्याच्यामध्ये कसं, आता स्टील असेल, स्टील रोल असेल, स्टीलची पट्टी असेल, तर त्याच्यामध्ये इलॉंगेशन होतं. ठीक आहे, जर हाय टेम्परेचरला असेल तर. मग ते इलॉंगेशन झाल्यानंतर त्याला इन्स्पेक्शन करणं गरजेचं असतं. तुम्ही ह्या 2 नंबर सोबत कंपेअर करून त्याचं इन्स्पेक्शन करणार. आणि 2 नंबर जे आहे ते मास्टरपीस असतो एक, जे की एकदम स्टँडर्ड 0 टेम्परेचर, म्हणजे त्याचे जे काही टेम्परेचर, प्रेशर सगळं एकदम पॅक बंद रूममध्ये असतात ते. डस्ट प्रूफ वगैरे रूम असतात, तिथे ठेवलेले असतात मास्टरपीस. ते त्याच्यासोबत कंपेअर करतात. तर ते आहे इन्स्पेक्शन ऑफ लेन्स. ह्याच्यानंतर बघा, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट, सिस्टम डिझाईन्स, फॅक्टरी लोकेशन, सिंपल OR models, plant layouts, method-based applications, engineering economic analysis, and break-even analysis for product selection. Process selection and capacity planning. त्यानंतर आहे predetermined time standard. त्यानंतर सिस्टम प्लॅनिंग आहे, हे सिस्टम डिझाईन झालं. त्यानंतर सिस्टम प्लॅनिंग मध्ये काय, फोरकास्टिंग मेथड बेस्ड ऑन द रिग्रेशन अँड डिकम्पोजिशन्स, डिझाईन अँड बॅलन्सिंग ऑफ मल्टी मॉडेल अँड स्टॉचस्टिक स्टॉकेस्टिक असेंब्ली लाईन. त्यानंतर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे, probabilistic inventory models for order time and order quantity determinations. त्यानंतर JIT सिस्टम आहे, स्ट्रॅटेजिक सोर्सिंग, मॅनेजिंग इंटरप्लांट लॉजिस्टिक्स. ठीक आहे, तर ह्याचा पण अभ्यास तुम्हाला याच्यात करायचा आहे. त्यानंतर सिस्टम ऑपरेशन्स अँड कंट्रोल्स, त्याच्यामध्ये शेड्युलिंग अल्गोरिदम्स फॉर जॉब शॉप, ऍप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर प्रोडक्ट्स अँड प्रोसेस, क्वालिटी कंट्रोल, ऍप्लिकेशन्स ऑफ कंट्रोल, चार्ट्स फॉर मेन, रेंज, पर्सेंटेज आणि डिफेक्टिव्ह, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह अँड डिफेक्ट्स पर युनिट. त्यानंतर क्वालिटी कॉस्ट सिस्टम्स, मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस, ऑर्गनायझेशन्स अँड रिस्क इन प्रोजेक्ट्स. त्यानंतर सिस्टम इम्प्रुव्हमेंट साठी काय करणार मग तुम्ही, तर इम्प्लिमेंटेशन ऑफ सिस्टम्स सच एज टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, डेव्हलपिंग अँड मॅनेजिंग फ्लेक्सिबल, लीन आणि अगाईल ऑर्गनायझेशन. तर हे होतं सगळं पेपर 1 मध्ये 250 मार्क्ससाठी. आता पेपर 2 हा हे असणार 250 मार्क्ससाठी ऑप्शनल 2. ऑप्शनल एकच असतो, त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. ठीक आहे, तर बघा, याच्यात आहे थर्मोडायनेमिक्स, त्यानंतर गॅस डायनेमिक्स आणि टर्बाईन. याच्यात बेसिक कन्सेप्ट ऑफ फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सच्या करायच्यात. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ एन्ट्रॉपी अँड रिव्हर्सिबिलिटी, त्यानंतर अवेलेबिलिटी, अनअवेलेबिलिटी और इरिव्हर्सिबिलिटी. याच्याबद्दल बेसिक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये करायच्यात. त्यानंतर क्लासिफिकेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, इम्प्रेसिबल, सॉरी, इनकॉम्प्रेसिबल अँड कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. ठीक आहे, म्हणजेच काय, जे फ्लुइड आपण कॉम्प्रेस करू शकतो आणि जे करू शकत नाही असे फ्लुइड फ्लोज. त्यानंतर इफेक्ट ऑफ मॅक नंबर. ठीक आहे, मॅक नंबर. ठीक आहे, त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी, त्यानंतर कंटिन्युटी मुवमेंट अँड एनर्जी इक्वेशन्स, नॉर्मल अँड ऑब्लिक शॉक्स, वन डायमेन्शनल आयसेंट्रॉपिक फ्लो, फ्लो ऑफ फ्लुइड्स इंडक्ट विथ फ्रिक्शन दॅट ट्रान्सफर. त्यानंतर आहे फ्लो थ्रू फॅन्स, ब्लोअर्स अँड कॉम्प्रेसर्स, ॲक्सियल अँड सेंट्रिफ्युगल फ्लोज, फ्लो कॉन्फिगरेशन, डिझाईन ऑफ फॅन्स अँड कॉम्प्रेसर्स. त्यानंतर सिंगल प्रॉब्लेम्स, कॉम्प्रेसेस अँड टर्बाईन कॅस्केड, ओपन अँड क्लोज सायकल गॅस टर्बाईन. त्यानंतर वर्क डन इन द गॅस टर्बाईन, रिहीट अँड रिजनरेटर्स. हे सगळं आपल्याला थर्मोडायनेमिक्स, गॅस डायनेमिक्स आणि टर्बाईन मध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे हीट ट्रान्सफर, म्हणजेच काय, याच्यात कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि, ठीक आहे, कंडक्शन, कन्व्हर्शन आणि रेडिएशन. तर कंडक्शन हीट ट्रान्सफर, जनरल कंडक्शन इक्वेशन, लाप्लास, पॉइजन्स अँड फोरियर्स इक्वेशन्स, फोरियर्स लॉ ऑफ कंडक्शन, वन डायमेन्शनल स्टेडी स्टेट, हीट कंडक्शन अप्लाइड टू सिंपल वॉल अँड सॉलिड अँड हॉलो सिलेंडर स्फेअर्स. आता तुम्हाला हे सगळे शब्द जे आहेत, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत, बरोबर, तुम्ही तुमच्या डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग लाईफमध्ये ह्या सगळे, हे लाप्लास लॉ, थेरम त्याचा, पॉइजन्स रेशो, ठीक आहे, फुरियर्स लॉ ऑफ कंडक्शन, हे सगळं अभ्यास केलेला आहे. फक्त आपल्याला एक थोडंसं डिटेलमध्ये बघायची इथं आवश्यकता आहे. यानंतर हे झालं कंडक्शन, हे नंतर कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर मध्ये काय, न्यूटन्स लॉ ऑफ कन्व्हेक्शन, फ्री अँड फोर्सेस कन्व्हेक्शन, हीट ट्रान्सफर ड्युरिंग लॅमिनार अँड टर्बुलंट फ्लो ऑफ अन इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड ओव्हर ए फ्लॅट प्लेट. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ नसेट नंबर, हायड्रोडायनॅमिक्स, थर्मल बाउंड्री लेअर देअर थिकनेस. त्यानंतर पॅन्डल्ट नंबर, एनालॉजी बिटवीन हीट अँड मोमेंटम ट्रान्सफर,
त्याच्यामध्ये रेनॉल्ड नंबर आहे, कोलंबम आहे, प्रांडल आहे, यांच्या सगळ्यांच्या अनालॉजीस. त्यानंतर हीट ट्रान्सफर ड्युरिंग लॅमिनार अँड टर्बुलंट फ्लो थ्रू हॉरिझॉन्टल ट्यूब्स. त्यानंतर फ्री कन्व्हेक्शन फ्रॉम हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेट्स. ओके. त्यानंतर आहे बघा ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. ठीक आहे. बेसिक रेडिएशन लॉज सच एज स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ, प्लँक्स डिस्ट्रीब्युशन लॉ आणि वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हे तिन्ही लॉ खूप महत्वाचे आहेत. त्याच्यावरती प्रश्न पण आलेले आहेत ऑलरेडी. त्यानंतर बेसिक हीट एक्सचेंजर अनालिसिस. ठीक आहे. बेसिक हीट एक्सचेंजर अनालिसिस, क्लासिफिकेशन ऑफ हीट एक्सचेंजर. जसं की याच्यामध्ये शेल अँड ट्यूब असतं, प्लेट टाईप असतं. ठीक आहे. असे बरेचसे टाईप आहेत, स्पायरल असतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर इंजिन्स, क्लासिफिकेशन, थर्मोडायनेमिक्स, सायकल ऑफ ऑपरेशन्स, determination of brake power, indicated power, mechanical efficiency, heat balance sheet, interpretation of performance characteristics, पेट्रोल, गॅस अँड डिझेल इंजिन्स. हे सर्व इंजिन्सचा अभ्यास आपल्याला ह्या इंजिन टॉपिक मध्ये करायचा आहे. याच्यामधल्या वेगवेगळ्या सायकल्स, वेगवेगळे बॅलन्स शीट्स, वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर्स. त्यानंतर आहे कंबशन इन एसआय आणि सीआय इंजिन्स. म्हणजेच काय, एसआय इंजिन आणि सीआय इंजिन याच्यामध्ये दोन्हीमध्ये खूप डिफरन्स आहे. खूप म्हणजे आपण केमिकल जे यूज करतो किंवा आपण जे पेट्रोल किंवा डिझेल त्याच्यावर त्याचे टाईप पडतात. ठीक आहे. एसआय म्हणजे स्पार्क इग्निशन असतं आणि हे कंबशन इग्निशन असतं. म्हणजेच काय, सॉरी, कॉम्प्रेशन इग्निशन असतं. म्हणजे याच्यामध्ये पेट्रोल टाकतो आपण आणि त्याला हे करून स्पार्क करतो त्याच्यामध्ये, तेव्हा ते आपल्याला त्याच्यापासून त्या हीट पासून ब्लास्ट होतं आणि पॉवर मिळते इंजिनमध्ये. तसं कॉम्प्रेशन इग्निशन मध्ये काय असतं, याला काय केलं जातं, एअरला आणि ऑइलला कॉम्प्रेस केलं जातं. कॉम्प्रेस केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय होते, स्पार्क प्रोड्यूस केलं जातं. एक हिटिंग कॉईल असते त्याच्यामध्ये. तर नॉर्मल आणि ॲबनॉर्मल कंबशन. त्यानंतर इफेक्ट ऑफ वर्किंग पॅरामीटर्स ऑन नॉकिंग, रिडक्शन ऑफ नॉकिंग, फॉर्म्स ऑफ कंबशन चेंबर फॉर एसआय अँड सीआय इंजिन. त्यानंतर रेटिंग्स ऑफ फ्युअल ॲडिटिव्हज आणि त्यानंतर इमिशन. सर्वात महत्वाचं आजच्या त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजमुळे. ठीक आहे. डिफरंट सिस्टम्स ऑफ आयसी इंजिन्स, जसं की फ्युअल्स आहे. ठीक आहे. लुब्रिकेटिंग सिस्टम आहे, कूलिंग आणि ट्रान्समिशन सिस्टम्स आहेत, अल्टरनेट फ्युअल्स आणि इंजिन्स, आयसी इंजिन्स. हे पण सगळं काय आहे याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. यानंतर शेवटचा विषय नाही, अजून एक आहे रेफ्रिजरेशन अँड स्टीम इंजिनिअरिंग नंतर आरएसी. तर स्टीम इंजिनिअरिंग मध्ये बघूया काय काय करायचं. तर स्टीम जनरेशन, मॉडिफाईड रँकाईन सायकल आपल्याला अनालिसिस करायचे. मॉडर्न स्टीम बॉयलर, स्टीम ॲट क्रिटिकल अँड सुपर क्रिटिकल प्रेशर. त्यानंतर ड्रॉट इक्विपमेंट, नॅचरल अँड आर्टिफिशियल ड्रॉट, बॉयलर फ्युअल, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस फ्युअल्स. त्यानंतर स्टीम टर्बाईन, त्याचे प्रिन्सिपल्स, टाइप्स, कंपाऊंडिंग, सिम्पल्स अँड रिएक्शन टर्बाईन्स अँड ॲक्सियल थ्रस्ट. त्यानंतर स्टीम नोझल आहे, याच्यामध्ये फ्लो ऑफ स्टीम इन कन्व्हर्जंट अँड डायव्हर्जंट नोझल, प्रेशर ॲट थ्रोट फॉर मॅक्सिमम डिस्चार्ज विथ डिफरंट इनिशियल स्टीम कंडिशन सच एज वेट, सॅच्युरेटेड अँड सुपरहिटेड स्टीम. ठीक आहे. खूप छान कन्सेप्ट आहे ही. वेट स्टीम, ड्राय स्टीम, सॅच्युरेटेड स्टीम, सुपरहिटेड. खूप छान कन्सेप्ट आहे. इफेक्ट ऑफ व्हेरिएशन्स ऑफ बॅक प्रेशर. त्यानंतर सुपर सॅच्युरेटेड फ्लो ऑफ स्टीम इन नोझल आणि विल्सन लाईन. त्यानंतर आहे रँकाईन सायकल विथ इंटरनल अँड एक्सटर्नल इरिव्हर्सिबिलिटी, रिहीट फॅक्टर, रिहीटिंग अँड रिजनरेशन, मेथड्स ऑफ गव्हर्निंग बॅक प्रेशर अँड पास आउट टर्बाईन्स. त्यानंतर आहे स्टीम पॉवर प्लांट. काय आहे याच्यानंतर, स्टीम पॉवर प्लांट, कंबाईन सायकल पॉवर जनरेशन, हीट रिकव्हरी स्टीम जनरेटर्स, HRSG आपण ज्याला म्हणतो, फायर्ड अँड अनफायर्ड को जनरेशन प्लांट्स. हे होतं सगळं आपल्याला स्टीम इंजिन्स मध्ये अभ्यास करायचं होतं. यानंतरचा शेवटचा टॉपिक आहे बघा, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. त्याच्यामध्ये काय काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल, सायकल ऑन पीएच अँड टीएस डायग्राम. ठीक आहे. पीएच डायग्राम आणि टीएस डायग्राम असं असतं, बरोबर. असे डायग्राम असतात. टीएस, ठीक आहे, टेम्परेचर, एंट्रॉपी, ठीक आहे, प्रेशर, अशा डायग्राम असतात. एन्थाल्पी. तर इको फ्रेंडली रेफ्रिजरंट्स जसं की R134A वाईडली यूज आहे सध्या, किंवा 123 आहे. सिस्टम्स लाईक इव्हॅपरेटर, कंडेन्सर्स, कॉम्प्रेसर्स, एक्सपान्शन डिव्हाइसेस, सिम्पल वेपर ॲब्झॉर्प्शन सिस्टम्स. तर हे R134A जे आहे ना, हे कुलंटचा टाईप आहे, जे आपल्या कार्समध्ये, फोर व्हीलर्समध्ये किंवा वेगवेगळ्या गाड्यांमध्ये एसी मध्ये त्याचा यूज केला जातो. त्यानंतर सायकोमेट्री. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सायकोमेट्री म्हणजे तुम्ही वेगळी सायकोमेट्री नाही, त्याच्यातली आपल्या रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मध्ये याच्यामध्ये काय असतं, सायकोमेट्रीमध्ये याच्यातल्या प्रॉपर्टीज बघायच्या, त्याच्या प्रोसेस बघायचे, त्याचे वेगवेगळे चार्ट आहेत. सेन्सिबल हिटिंग काय असतं, कुलिंग काय असतं, ह्युमिडिफिकेशन, डिह्युमिडिफिकेशन, इफेक्टिव्ह टेम्परेचर्स, एअर कंडिशनिंग, लोड कॅल्क्युलेशन आणि सिम्पल डक्ट डिझाईन. तर एवढं सगळं जो आहे ते आपल्याला एमपीएससीच्या जो काही आपला एक्झाम आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्टमध्ये एवढा सिलेबस तुम्हाला इन डिटेलमध्ये करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.